नमस्कार, मी अँकर नेहा. हॅपी कस्टमर म्हणून आपल्यासोबत जुडलेले आहेत माधवबागच्या संचालिका. मात्र आपण एवढ्यानेच थांबलेलो नाही आहोत. आपण खूप मोठी झेप घेतलेली आहे. 2 लाखांपेक्षा जास्ती सबस्क्रायबर्स आरआरसी सिटी न्यूज सुपरफास्टचे आहेत आणि 25,000च्या वरती आपण इन्स्टाचे फॉलोअर्स घेतलेले आहेत. आणि एवढीच हाय स्पीडनी झेप आता सध्या आरआरसी सिटी न्यूज प्रायव्हेट लिमिटेड इंटरनेट कनेक्शन घेऊन आपण थेट प्रेक्षकांच्या घरात सुद्धा झेप मारलेली आहे. तसेच एक हॅपी कस्टमर आपल्या सोबत आहेत माधवबागच्या संचालिका. नमस्कार मॅडम, आरआरसी मध्ये आपलं स्वागत आहे. कसा एक्सपिरियन्स आहे तुमचा? तुम्ही आमचं आरआरसी इंटरनेट हाय स्पीड कनेक्शन घेतलेलं आहे. नमस्कार मॅडम, मला खूप छान वाटतोय आहे तुमचं आरआरसी इंटरनेट हाय स्पीड नेटवर्क घेऊन. कारण की मी इथे माधवबागचे संचालिका आहे. आमच्या इथे हार्ट डिसीज, डायबिटीज, ब्लड प्रेशर या सगळ्या आजारांवर आयुर्वेदिक पद्धतीने उपचार होतो आणि त्याचा रिसर्च होतो. तर ते रिसर्च अपलोड करायसाठी आम्हाला जे इंटरनेट स्पीडची गरज असते ते आरआरसीने पूर्ण आता आम्हाला मदत केली आहे. त्याचबरोबर मी इनरव्हील नॉर्थचे सेक्रेटरी पण आहे, त्याचे पण बरेचसे ऑनलाईन वर्क असतात, त्याला पण मला वर्कआउट करण्यासाठी आरआरसी इंटरनेटने खूप मदत केली. म्हणून मी सगळ्यांना सजेस्ट करेन की आरआरसी इंटरनेट कनेक्शन घ्यावे. थँक्यू. नक्कीच बघितले दर्शकांनो, आरआरसी इंटरनेट हाय स्पीड खूप स्पीडनी सगळ्यांच्या घरोघरात पोहोचलेला आहे. तर तुम्ही सुद्धा या संधीचा उपयोग घेऊ शकता. खाली तुम्हाला एक नंबर दिला जाईल, त्या नंबरवरती थेट तुम्ही मला संपर्क करायचा आहे, म्हणजे अँकर नेहाला तुम्ही संपर्क करायचा आहे आणि बोलण्याची संधी सुद्धा मिळवायची आहे. ना रिचार्जची भानगड, ना डाटा पॅक संपण्याचं टेन्शन. आमच्याकडे आहे आरआरसी ब्रॉडबँड कनेक्शन. तुम्ही घेताय ना मग वर्षाचा नवा प्लॅन? नमस्कार, आरआरसी नेटवर्कच्या लेटेस्ट बातमीपत्रात आपले स्वागत. अशा आहेत आजच्या हेडलाईन्स. हेडलाइन्स प्रस्तुत करता द स्मार्ट इलेक्ट्रॉनिक्स मॉल, एमवी सेल्स, खोलेश्वर रोड, अकोला. अच्छा प्रोडक्ट, अच्छी क्वालिटी. खाद्य मद्य परवान्याशिवाय अनेक इव्हेंटचे मॅनेजमेंट. धाड पडल्यास नव्या वर्षाची सुरुवात जेलमध्ये. ड्रंक अँड ड्राईव्ह कराल तर पोलीस कोठडीची हवा. सावधान, चौका चौकात तुमचा श्वास होईल चेक. मायग्रेन कानाच्या डॉक्टरांसोबत तर नाही साटेलोटे. प्रेशर हॉर्नवर कारवाई करण्यास पोलिसांची टाळाटाळ उघड. सत्तारूढ वंचितच्या दुर्लक्षामुळे जिल्हा परिषदेत कचरा, विकास कामांबरोबर स्वच्छतेत देखील पिछाडीवर. मूर्तिजापूर पोलिसांसमोर नवे टार्गेट. 100 चोऱ्या झाल्यावरच चोर पकडतील का? आता सविस्तर बातम्या. 31ला खाद्य व मद्य परवान्याशिवाय अनेक इव्हेंट्स कंपन्यांनी सेलिब्रेशन मॅनेज केले आहे. फूड अँड ड्रग्सचे अधिकारी, पोलीस किंवा राज्य उत्पादन शुल्क विभागाचे अधिकारी आले तर आम्ही मॅनेज करू, अशा पोकळ गोष्टी करत हे इव्हेंट्स सेलिब्रेट होणार आहेत. तेव्हा अशा भूलथापांना तुम्ही बळी पडल्यास नव्या वर्षाची सुरुवात ही जेलमधून होऊ शकते. शहराच्या बाहेरच्या हॉटेल्स आणि मंगल कार्यालयात 31चा इव्हेंट्स अनेक इव्हेंट्स कंपन्यांनी मॅनेज केल्याचे चित्र आहे. पण हे इव्हेंट्स लीगल नसल्याची माहिती असून खाद्य मद्य परवाना नसल्याने या इव्हेंट्समध्ये तुमचा सहभाग अडचणीचा होऊ शकतो. तेव्हा अशा इव्हेंट्सला जाताना इव्हेंट्स मॅनेजमेंट करणाऱ्यांनी सर्व गोष्टींची परवानगी घेतली नसेल तर रंग में भंग नक्कीच होऊ शकतो. हजारो रुपये उकळत 31चा इव्हेंट्स कंपन्या करत आहेत. लोकल पार्टनर सोबत खासगी कंपन्या अकोल्यात दाखल असून त्यांनी फूड अँड ड्रग्ज बरोबर मद्य वितरणाचा कुठलाही परवाना न घेता मंगल कार्यालय लॉनमध्ये अशा प्रकारच्या पार्टीज आयोजित केल्या जात आहेत. अशा सर्व 31च्या सेलिब्रेशनकडे फूड अँड ड्रग्ज बरोबर राज्य उत्पादन शुल्क विभागाने धाड टाकल्यास अनेकांना अडचण होऊ शकते. अशा 31च्या पार्टीच्या ठिकाणी कायदा आणि सुव्यवस्था निर्माण झाल्यास पोलिसी खाक्या पण बसू शकतो. तेव्हा 31ला पार्टीला जाताना जरा चौकशी करून जा, नाहीतर नवीन वर्षाची सुरुवात जेलात काढण्याची वेळ येऊ शकते. नवीन वर्षाच्या स्वागतासाठी युवकांमध्ये उत्साह असतो. तसेच युवक व नागरिकांकडून स्वागताची तयारी सुरू आहे. पोलीस बंदोबस्त देखील तगडा राहणार आहे. नियमांची पायमल्ली करणाऱ्यांवर पोलीस नजर ठेवून असतील तेव्हा दारू पीत मोठ्याने डीजे लावणे महागात पडणारे ठरू शकते.
नववर्षाच्या स्वागताची तयारी युवकांकडून केली जात आहे. जल्लोषात स्वागत करताना कुठलीही अनुचित घटना घडणार नाही याकडे पोलिसांचे लक्ष राहणार आहे. राष्ट्रीय महामार्गावर आणि शहरातील सर्व पोलीस स्टेशनच्या कार्यक्षेत्रात येणारे हॉटेल, बियर बारवर अनुचित घटना घडली तर कायदेशीर कारवाई करण्यात येईल. नववर्षाचे स्वागत करताना दारू पिऊन गोंधळ घातला किंवा भरधाव वाहन चालवल्यास ड्रंक अँड ड्राईव्ह अंतर्गत कारवाई करण्यात येईल. दारू पिऊन लोकांना त्रास देणाऱ्यांवर पोलिसांची नजर राहील. ब्रेथ अॅनालायझर द्वारे त्यांची तपासणी केली जाणार आहे. त्याचबरोबर मोठ्या डीजे लावणे आणि ध्वनी प्रदूषण करणाऱ्यांवर कारवाईचा इशारा दिला गेला आहे. अकोलेकर, तुम्हाला मायग्रेन अर्थात अर्धशिशीचा त्रास असेल, वाहन चालविताना मागून येणाऱ्या गाडीचा हॉर्न वाजविल्याने तुमची चिडचिड होत असेल, कानाने तुम्हाला कमी ऐकू येत असेल, तर यासाठी तुम्ही नाहीतर अकोल्यातील बेशिस्त वाहन चालक जबाबदार आहेत. मायग्रेन, बहिरेपणा या आजारांना तुम्ही बळी पडावे असे अकोल्यातील वाहतूक शाखेच्या पोलिसांना आणि आरटीओला वाटत असावे, म्हणूनच ते प्रेशर हॉर्न वाजविणाऱ्यांवर कारवाई करत नाहीत. दुचाकी, कार व जड वाहनांना अधिक आकर्षक बनवण्यावर चालक भर देत आहेत. प्रेशर हॉर्नचा सर्वात जास्त प्रमाणात उपयोग ऑटो चालक करीत आहेत. प्रेशर हॉर्नमुळे नागरिकांना त्रास होत असून वाहतूक शाखेकडून मात्र अद्याप एकाही ऑटो चालकावर कारवाई करण्यात आली नाही. आधुनिक पद्धतीच्या दुचाकी, कार सोडल्या तर शहरात ऑटोमध्ये प्रेशर हॉर्न लावले जातात. नागरिकांना त्याचा त्रास होतो. 80 ते 150 डेसिबलचे प्रेशर हॉर्न लावणाऱ्या ऑटो चालकांची संख्या शहरात वाढत आहे. कर्णकर्कश हॉर्न वाजवून नागरिकांना धडकी भरवणाऱ्या ऑटो चालकांवर अद्याप एकही कारवाई झाली नाही. शहरात ध्वनी प्रदूषणास कारणीभूत ठरलेल्या प्रेशर हॉर्नला प्रतिबंध लावण्यासाठी शहर वाहतूक शाखेकडून कारवाई करण्यात यावी अशी मागणी केली जात आहे. रस्त्यावरून जाणाऱ्या वाहन चालकांचे लक्ष प्रेशर हॉर्नमुळे विचलित होते, त्यामुळे अशा वाहन चालकाविरुद्ध कारवाई होणे आवश्यक आहे अशी नागरिकांची मागणी आहे. मायग्रेन, बहिरेपणा या आजारासाठी अकोल्यातील बेशिस्त वाहन चालक जबाबदार असून या सर्व गोष्टींना अकोला पोलीस दलाची वाहतूक शाखा व आरटीओ जबाबदार असल्याची नागरिकांची ओरड आहे. जिल्हा परिषदेत सत्तारूढ वंचितचा वचक राहिला नसल्याचे चित्र आहे. स्वच्छता आणि विकास कामात जिल्हा परिषद प्रशासन पिछाडीवर असून याला सत्तारूढ वंचित बहुजन विकास आघाडी जबाबदार असल्याची ओरड आहे. प्रशासनावर पकड नसल्याने जिल्हा परिषदेचे प्रशासन ढेपाळले आहे. जिल्ह्याचे मिनी मंत्रालय म्हणून जिल्हा परिषद ओळखली जाते. जिल्ह्यातून लोक येथे येत असतात, त्यामुळे हा परिसर स्वच्छ राहावा, सौंदर्याकडे लक्ष दिले जावे ही किमान अपेक्षा असते. परंतु जिल्हा परिषदेच्या आवारात तसे चित्र दुर्दैवाने दिसत नाही. वरिष्ठ अधिकारी तसेच पदाधिकारी यांचे दुर्लक्ष होत असल्याचे दिसून येत आहे. जिल्हा परिषदेचा परिसर स्वच्छ व सुंदर बनवण्यासाठी आवारात विविध प्रजातीची झाडे लोखंडी ड्रममध्ये लावण्यात आली होती. या झाडांची योग्य देखभाल न झाल्याने अनेक झाडे पाण्याविना सुकली आहेत, तर काही ठिकाणी सुंदर झाडांऐवजी जंगली झाडे उगवल्याचे दिसून येत आहे. एवढेच नाही तर बहुतांश झाडांच्या ड्रममध्ये गुटख्याच्या पुड्या, पाण्याच्या बाटल्या दिसून येत आहेत. जिल्हा परिषदेच्या आवारात रोज अनेक वरिष्ठ अधिकारी तसेच पदाधिकाऱ्यांची लगबग सुरू असते. त्यांना या बाबी दिसून येत नाहीत का, असा प्रश्न उपस्थित केला जात आहे. परिसर स्वच्छतेबाबत सतर्क असणारे काही मुख्य कार्यकारी अधिकारी, जिल्हा परिषद अध्यक्ष यांनी मागील काळात जिल्हा परिषदेत स्वच्छता अभियान राबविले होते. त्याचा चांगला परिणाम दिसून आला. तसेच केवळ शासकीय समिती आली तरच परिसर स्वच्छ ठेवायचा, अन्यथा नाही असे होऊ नये. परिसर स्वच्छता तसेच जिल्हा परिषदेच्या आवारातील पुतळ्याची स्वच्छता नेहमी होणे आवश्यक आहे. याबाबत दुर्लक्ष होऊ नये ही जनभावना आहे. सत्तारूढ वंचितचे दुर्लक्ष असल्याने अशी स्थिती असल्याचे बोलले जात आहे. मुख्यमंत्र्यांनी शेतकऱ्यांना कोणत्या स्वरूपाची कर्जमाफी देणार या संदर्भात स्पष्टता करावी. 2-3 दिवसात धोरण जाहीर करावे, अन्यथा आंदोलन करण्यात येईल असा इशारा माजी आमदार बच्चू कडू यांनी दिला आहे. विधानसभा निवडणुकीत भाजप नेते व मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी कर्जमाफी देण्याचे सूतोवाच केले होते. त्याविषयी अमरावती येथे बोलताना बच्चू कडू म्हणाले, जोपर्यंत शेतकऱ्यांची कर्जमाफी जाहीर होणार नाही, त्याचे स्वरूप ठरणार नाही, तोपर्यंत शेतकरी बँकांचे कर्ज भरणार नाही. त्यामुळे मार्चपूर्वी त्यांना सुद्धा विविध योजनांचा लाभ होणार नाही असे बच्चू कडू यावेळी म्हणाले. शासनाने कर्जमाफी जाहीर केल्यानंतर शेतकरी हित लक्षात घेऊन आम्हाला पुढचे पाऊल उचलणे, आंदोलनाची दिशा ठरवणे सोपे होईल.
त्यामुळे नेमकी कर्जमाफी कशी जाहीर केली जाते, कोणत्या बाबींचा त्यात अंतर्भाव राहतो याकडे आम्ही लक्ष ठेवून आहोत, असे देखील बच्चू कडू यांनी म्हटले आहे. शेतकरी हिताचा विचार झाला नसल्यास प्रहारच्या माध्यमातून शेतकऱ्यांचा आवाज बुलंद केल्याशिवाय राहणार नाही, असे बच्चू कडू म्हणाले. काय झालंय, जानेवारी फेब्रुवारी मार्च हे वसुलीचे दिवस आहेत आणि प्रत्येक बँकवाल्याला आता आम्ही जिल्हा मंदिरच्या बँकेचा अध्यक्ष असल्यामुळं आता जेव्हा वसुलीला आमचे अधिकारी जातं तेव्हा शेतकरी म्हणतात का कर्जमाफी झाली आहे, कर्जमाफी होणार आहे. आता आम्ही कसं भरणार? आता कर्ज जर भरल्या गेलं नाही, कर्ज त्यांचं बरोबर आहे शेतकऱ्यांचं. आता नेमकी चालू वर्षाची कर्जमाफी होणार आहे का 20 ते 24ची कर्जमाफी तुम्ही करणार आहे सरसकट, का 7 ते 12चे जे कर्जदार शेतकरी राहिले 7 ते 12 त्याच्याबद्दलची झाली. आता हे 2 टप्पे आहेत, 7 ते 12 आणि 20 ते 24. हे सरसकट तुम्ही कर्जमाफी करणार आहे का? हे स्पष्टता नाही आणि त्याच्यामुळं बँकाही लॉसमध्ये येईल आणि शेतकरी प्रचंड घाटात जाण्याची शक्यता आहे. कारण जर मार्चपर्यंत जर कर्ज भरलं नाही तर त्याला व्याज माफीची सवलत केंद्र सरकारची भेटणार नाही. व्याज माफीची सवलत भेटली तर पुढच्या वर्षी कर्ज पण भेटणार नाही शेतकऱ्याला. त्याच्यामुळं या संदर्भात मुख्यमंत्र्यांनी तातडीनं वाच्यता करावी, सांगावं नेमकं कोणती कर्जमाफी तुम्ही करणार आहे. आणि ते जर त्यांनी सांगितलं तर 7 तारीख या मेंढपाळांच्या आंदोलनात तो सुद्धा मुद्दा घेऊन आम्ही त्याच्यावर आक्रमकपणे आंदोलन करू. इतरही घडामोडींचा आपण आढावा घेणार आहोत, मात्र छोट्याशा विश्रांतीनंतर. ना दर महिन्यात रिचार्जची भानगड, ना डाटा पॅक संपण्याचं टेन्शन. आमच्या घरी आहे RRC ब्रॉडबँड कनेक्शन. तुम्ही घेतलाय काही वर्षाचा नवा प्लॅन? विश्रांतीनंतर पुन्हा एकदा तुम्हा सर्वांचं हार्दिक स्वागत. महापालिकेकडून शहर स्वच्छतेचा दावा केला जातोय. शहर स्वच्छतेवर दर महिन्यात सुमारे 1,14,00,000 रुपये खर्च केला जातो, परंतु तरीही शहरात जागोजागी अस्वच्छता दिसून येते, कचरा साचलेला दिसतोय. यासाठी जबाबदार कोण, असा प्रश्न नागरिक करीत आहेत. महापालिकेकडून दररोज शहरातील रस्ते व नाल्यांची स्वच्छता केली जाते, असा दावा स्वच्छता विभागाकडून करण्यात येतो. मात्र तरी देखील म्हणावी तशी स्वच्छता का दिसत नाही, हे कोडे आहे. शहराच्या विविध भागात स्वच्छतेकडे दुर्लक्ष दिसून येते. त्यामुळे स्वच्छता कामे केवळ कागदावर केली जातात का, अशी शंका उपस्थित होत आहे. महापालिका शहर स्वच्छतेवर दर महिन्यात 1,14,00,000 रुपये खर्च केले जातात. महापालिका 700 स्वच्छता कर्मचाऱ्यांच्या वेतनावर 2,80,00,000 रुपये खर्च होतात. तरी देखील महानगरात जागोजागी साचलेला कचरा, तुंबलेल्या नाल्या, गटारे का दिसतात? स्वच्छता विभागाची ही जबाबदारी नाही का, असा प्रश्न उपस्थित होत आहे. तसेच शहरात कचरा संकलनावर दर महिन्यात 10,00,000 रुपये खर्च होतात. स्वयंरोजगार तत्वावर महापालिकेच्या घंटा गाड्यांद्वारे शहरातील कचरा संकलित केला जातो. इतका खर्च करून देखील नागरी स्वच्छतेचा बोजवारा उडालेला दिसतोय. याची जबाबदारी स्वीकारून महापालिकेची यंत्रणा स्वच्छतेबाबत जागरूक राहील का, अशी विचारणा नागरिक करीत आहेत. शहरात डाबकी रोड परिसरातील संत सेना महाराज मंदिरात कर्मयोगी गाडगेबाबा यांच्या पुण्यतिथीनिमित्त भजन कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता. परिसरातील शेकडो नागरिकांनी भजनाला उपस्थिती दिली. वैराग्यमूर्ती संत गाडगे महाराजांच्या पुण्यतिथीनिमित्त अभिवादन करण्यात आले. ठिकठिकाणी विविध कार्यक्रमांसोबतच भजन आणि कीर्तनाचे आयोजन करण्यात आले होते. डाबकी रोड परिसरातील संत सेना महाराज मंदिरात श्री साई गजानन भजन मंडळाचे भजन झाले. भजनाला परिसरातील शेकडो नागरिक उपस्थित होते. भजनी मंडळाच्या सदस्यांनी उपस्थित नागरिकांना एकाहून एक सरस भजने सादर करून मंत्रमुग्ध केले. भजन कार्यक्रमाची पाहूया एक झलक. अकोला येथील पारमी फाउंडेशनच्या वतीने आयोजित 1 दिवसीय ध्यान साधना व धम्मदेसना शिबिराला स्थानिकांचा उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला. या शिबिरात सहभागानंतर अनेकांना ध्यान साधनेचे महत्त्व अगदी सहज उलगडले. एक विशेष वृत्तांत. रविवार 29 डिसेंबर रोजी पारमी फाउंडेशन तर्फे ध्यान साधना व धम्मदेसना शिबिराचे आयोजन करण्यात आले होते.
या शिबिरामध्ये जगविख्यात अभिधम्म प्रशिक्षक भिक्षुणी शाक्य धम्मदिना आणि भिक्षुणी संघ, भिक्षुणी कल्याणी, भिक्षुणी सुजाता, भिक्षुणी रूपनंदा, भिक्षुणी शिलानंदा यांचे मार्गदर्शन लाभले। या शिबिरामध्ये भिक्षुणी शाक्य धम्मदिना यांनी ध्यानाचे महत्त्व सांगितले आणि बुद्धांनी सांगितलेले विनय, धम्माचरण व अभिधम्माविषयीची माहिती दिली। उपासक उपासिकांकडून मेत्ता ध्यान व आनापान सती ध्यान करून घेतले। हा कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी पारमी फाउंडेशनच्या अध्यक्षा मंदा तेलगोटे, कीर्ती गवई, दीपा खाडे, सुनीता कांबळे, अनुराधा डोंगरे, अलका वाघ, अलका डोंगरे, रीना प्रधान, पूनम तेलगोटे, स्नेहल सरदार, बबिता झोडगे, शोभा खाडे, रंजना भातकुले, चारुशिला इंगळे, शशिकला भगत आणि हिराताई इंगळे यांनी मेहनत घेतली आणि हा ध्यानसाधनेचा कार्यक्रम पूर्णत्वास आणला। इन तीनों रत्नों को मैं वंदन करती हूँ। परम पूज्य बोधि सत्व डॉक्टर बाबा साहेब अम्बेडकर और मानव हित में जन्मे समस्त महापुरुषों के महान विचारों को नमन वंदन। पारमी फाउंडेशन की तरफ से आयोजित भव्य सुंदर कार्य इस कार्यक्रम में उपस्थित सभी उपासक उपासिकाओं को असीम मंगल मैत्री करती हूँ। यहाँ इस मंच पर उपस्थित मेरी श्रेष्ठ वरिष्ठ भिक्षुनियाँ और घनिष्ठ भिक्षुनियाँ सभी को मैं वंदन करती हूँ और मुझसे छोटी भिक्षुनियों को असीम मंगल मैत्री करती हूँ। दर्शन लागणार आहे तर थोडक्यात मी तुम्हाला या सगळ्यांचा भिक्षुणी संघाचा परिचय करून देणार आहे। आदरणीय भिक्षुणी सुजाता ठेगी ह्या नागपूर इथल्या आहेत आणि त्यांनी 10 वर्ष वर्षावास त्यांचे संपूर्ण झालेले आहे। तसेच आदरणीय भिक्षुणी शिलानंदा ह्या सुद्धा नागपूर येथील आहेत। ह्या कॅन्सर पीडित असून सुद्धा त्यांनी आपल्या धम्मबलाच्या मार्गाने राहून धम्मबलाच्या सहाय्याने इतरही घडामोडींचा आपण आढावा घेणार आहोत, मात्र छोट्याशा विश्रांतीनंतर। पेट्रोलचे वाढले दर, गॅस सिलेंडरच्या वाढल्या किमती, जीवनावश्यक वस्तू असो की कपडे यांचे देखील वाढले दाम। अकोल्यात पहिल्यांदाच इतर टेलिकॉम कंपन्यांपेक्षा स्वस्तात इंटरनेट ब्रॉडबँड कनेक्शन RRC नेटवर्क प्रायव्हेट लिमिटेड द्वारे स्वस्तात इंटरनेट कनेक्शनच्या संधीचा फायदा घ्या आणि बचत करा। निम्म्या पैशात मिळवा इंटरनेट ब्रॉडबँड कनेक्शन RRC नेटवर्क प्रायव्हेट लिमिटेड। विश्रांतीनंतर पुन्हा एकदा तुम्हा सर्वांचं हार्दिक स्वागत। मूर्तिजापूर शहरात चोरांनी हैदोस घातलेला दिसत आहे। 28 दिवसात चोरीच्या 10 घटना घडल्या, परंतु आरोपींचा अद्याप छडा लागलेला नाही। 28 डिसेंबरच्या रात्री 2 ठिकाणी चोरी झाली। अज्ञात चोरट्यांनी 61,000 रुपयांचा ऐवज लंपास केला। त्यामुळे आता मूर्तिजापूर पोलीस 100 चोऱ्या झाल्यावर चोरट्यांना शोधतील का असा अंदाज नागरिकांनी व्यक्त केलाय। शनिवारी रात्री मूर्तिजापूर रेल्वे स्टेशन नजीकच्या शांतीनगरात 28 डिसेंबरला रात्री अज्ञात चोरांनी 2 घरांचे दरवाजे तोडून प्रवेश केला
आणि 2 घरातील किमती ऐवज मिळून 61,000 रुपयांवर डल्ला मारला। शांतीनगर निवासी राजेश भातखंडे व त्यांचे शेजारी दिनेश किशन बाहे हे बाहेर गावी गेले होते। ही संधी साधून चोरांनी घरात प्रवेश केला आणि अलमाऱ्या तोडून सोने व चांदीचे दागिने, भांडे व रोख असा 61,000 रुपयांचा ऐवज लंपास केला। चोरी करताना चोरांनी परिसरातील अन्य घरांचे दरवाजे बाहेरून बंद केले होते अशी माहिती आहे। गेल्या काही दिवसात शहरातील चोरीच्या घटनांमध्ये वाढ झालेली असून चिंताजनक आहे। त्याला आळा घालण्यासाठी पोलीस अधीक्षकांनी लक्ष द्यावे अशी स्थानिक नागरिकांची मागणी आहे। घटनांना आवर घालण्याचे आव्हान पोलिसांसमोर आहे। 100 चोऱ्या झाल्यावर पोलीस चोरांना पकडतील का असा प्रश्न विचारला जात आहे। रब्बी हंगामातही शेतकऱ्यांच्या मागील संकटे कमी होण्याची शक्यता नाही। अतिवृष्टीचा फटका खरीप पिकांना बसला। शेतीचे प्रचंड प्रमाणात नुकसान झाले आणि आता अवेळी पावसामुळे करपा रोगाचा प्रकोप। अकोट तालुक्यातील वडाळी देशमुख आणि पणज या गावात केळीच्या बागांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले। जिल्ह्यातील शेतकरी संकटांचा सामना करीत आहेत। बदलते हवामान, अवेळी पावसामुळे संकटात भर पडली आहे। पिकांवर रोगाचा प्रादुर्भाव दिसून येत आहे, त्यामुळे पिकांचे नुकसान होत असून अकोट तालुक्यातील पणज तथा वडाळी देशमुख गावात बागायती शेती मोठ्या प्रमाणात करण्यात येते। या भागातील केळीवर करपा रोगाचा प्रकोप दिसून येत आहे। या भागात पाणी उपलब्ध असल्याने केळीच्या बागा आहेत, त्यातून चांगले उत्पन्न शेतकऱ्यांना होते, परंतु करपा रोग पिकांवर आल्यामुळे केळी उत्पादक शेतकरी अडचणीत सापडले आहेत। केळीच्या बागा वाचवण्यासाठी शेतकरी महागडी कीटकनाशके फवारून देखील उपयोग होत नाही। दुहेरी नुकसान सोसण्याची वेळ केळी उत्पादकांवर आली आहे। रासायनिक खते आणि कीटकनाशके प्रभावहीन झाल्याची तपासणी करण्यात यावी अशी मागणी या भागातील केळी उत्पादक शेतकरी करीत आहेत। तसेच करपा रोगामुळे ज्या शेतकऱ्यांचे नुकसान झाले त्यांचे पंचनामे करून नुकसान भरपाई द्यावी अशी मागणी जोर धरत आहे। वडाळी देशमुख येथे पणज मंडळमध्ये केळी पिकावर भरपूर प्रमाणात करप्याचं प्रमाण आलेलं आहे। बदलत्या वातावरणामुळे ह्या करप्याचं प्रमाण भरपूर प्रमाणात झालेलं आहे। अगोदर चांगली थंडीची लाट आली, आता त्यानंतर हे ढगाळ वातावरण, यामुळे संपूर्ण केळी पिकाचं नुकसान दिसत आहे। हे म्हणजे संपूर्ण हे आता हा करप्याचाच प्रकार झालेला आहे। यामुळे परिपक्वता येणार नाही, केळामध्ये बरंच काही सारं नुकसान होऊ शकतो या करप्यामुळे। आणि मला समजते त्यावेळेपासून माझ्या शेतात केळीचं पीक घेतल्या जाते आणि या केळी पिकावर जो थंडीमुळं आणि नैसर्गिक आपत्तीमुळे जो करप्या येते, याच्यावर कुठल्याही कंपनीने औषध काढलेलं नाही आहे। आणि जे कृषी अधिकारी आहेत हे आम्हाला फक्त चॉकलेट देतात आणि आश्वासन देतात, याच्या व्यतिरिक्त कुठल्याही औषध त्यावर काढलेलं नाही आहे। आणि याच्यात सर्वस्त कास्तकार खचून चालला आणि याच्यात पिकाचा रिझल्टसुद्धा कमी येतो। त्यामुळे हा रोग मला असं वाटते की कीटकनाशकाची फवारणी करूनही हा आटोक्यात येत नाही। त्यामुळे शेतकरी या केळी पिकाकडे पाठ फिरवत आहेत। म्हणून शासनाने या केळी पिकाकरिता हा करप्या रोग कसा नष्ट होईल याकडे लक्ष द्यावे। कारण आता हे जे झाड आहे, या झाडाला जोपर्यंत हे झाड काढायला येईल तोपर्यंत 4च पानं राहतील। 4 पानं राहिल्यामुळे ह्या केळाची जे साईज आहे, जे परिपक्वता आहे, ते या रोगामुळे होऊ शकत नाही। त्यामुळे शासनानं या करप्या रोग आणि या रासायनिक खतांची जे मात्रा आहे हे प्रत्यक्ष आहे की नाही त्याकडे लक्ष द्यावं। पुन्हा एक नजर टाकूया आजच्या प्रमुख घडामोडींवर। हेडलाइन्स प्रस्तुत करता द स्मार्ट इलेक्ट्रॉनिक्स मॉल, MV सेल्स, खोलेश्वर रोड, अकोला। अच्छा प्रोडक्ट, अच्छी क्वालिटी। खाद्य मद्य परवान्याशिवाय अनेक इव्हेंटचे मॅनेजमेंट, धाड पडल्यास नव्या वर्षाची सुरुवात जेलमध्ये। ड्रंक अँड ड्राईव्ह कराल तर पोलीस कोठडीची हवा, सावधान, चौका चौकात तुमचा श्वास होईल चेक। मायग्रेन, कानाच्या डॉक्टरांसोबत तर नाही साटे लोटे, प्रेशर हॉर्नवर कारवाई करण्यास पोलिसांची टाळाटाळ उघड।
सत्तारूढ वंचितच्या दुर्लक्षामुळे जिल्हा परिषदेत कचरा, विकास कामांबरोबर स्वच्छतेत देखील पिछाडीवर. मूर्तिजापूर पोलिसांसमोर नवे टार्गेट, 100 चोऱ्या झाल्यावरच चोर पकडतील का? बातम्यांसाठी तुम्ही पाहत रहा RRC न्यूज. 2,21,000पेक्षा अधिक दर्शकांनी RRC डिजिटल अकोला हे यूट्यूब चॅनल सबस्क्राईब केले आहे. तेव्हा तुम्ही कसली वाट पाहत आहात? तुम्ही पण सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन क्लिक करत RRCच्या बातम्या निरंतर पहा. तुमच्या मोबाईलवर नोटिफिकेशन मिळण्यासाठी सबस्क्राईब करा RRCचे यूट्यूब चॅनल. लाईक आणि फॉरवर्ड करा RRC डिजिटल अकोलाचे हे न्यूज बुलेटिन. पुन्हा भेटूया लेटेस्ट बातम्यांसह नवीन बातमीपत्रात. तोवर नमस्कार.